नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, एक्सपर्ट नूतन ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप संवेदनशील विषय घेऊन हा व्हिडिओ बनवत आहे. कारण मी काल अशीच देवळात गेले होते. तर तिथे 2-3 छोटे मुलं, बायका असे बरेच जण बोलत होते. त्याच्यात एक बाई म्हणाली, मला ना खूप दिवस झाले झोपच येत नाही. तर मला असं वाटलं की हा झोप न येण्याचा खूपच आजकाल विषय झाला आहे. विषय झाला म्हणजे ह्याचं कारण आहे की डिप्रेशन. डिप्रेशनमुळेच माणसाला झोप लागत नाही. नैराश्य, ओव्हर थिंकिंग, जास्त विचार करणे, हे जे काही आहे ना, आपल्या डोक्यात बऱ्याच काही गोष्टी असतात आणि आपण ते घेऊनच झोपत असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या झोप येत नाही. लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत, वृद्धापर्यंत सगळ्यांनाच काळजीपोटी हे कारण नैराश्याचं, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन, नैराश्य, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्की न स्किप करता हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओमध्ये मी काय म्हटलं आहे ते तुम्हाला समजेल. तुम्ही स्किप केलं तर जे महत्त्वाचं असेल ते पण राहून जातं. म्हणून स्किप न करता एक 5-6 मिनटाचा व्हिडिओ आहे. तर 5 मिनटं तर आपण काढूच शकतो. 5 मिनटं न स्किप करता शांतपणाने एका आजीने आपले कळकळीचे बोल बोलून दाखवलेले आहे. ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला तसं वागता आलं, तसं करता आलं तर माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे की आपण सांगितलेल्या गोष्टी कमेंट करून काही लोक सांगतील की तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. तर तेवढंच आपल्याला मोटिवेट व्हायला होतं. ह्या वयात दुसरा विरंगुळा नाही. मी तर आपल्या टाईमपाससाठी हा चॅनल चालू केला आहे आणि मला जेवढे अनुभव आहेत की मला जे काही तुम्हाला देता येईल ते मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला ह्या व्हिडिओला जास्त मोठा न करता आपण मेन मुद्द्यावरती येऊया की झोप न येणे, ओव्हर थिंकिंग करणे, डिप्रेशनमध्ये जाणे, नैराश्य येणे हे का होतं? तर हल्ली बघा, आपण पूर्वी म्हणायचो की मोठ्या माणसालाच असं होतं, पण आता तसं नाही आहे. आता लहान मुलांनाही आपण विचारलं ना तर काय, मला खूप डिप्रेशन आहे, मला खूप विचार आहेत, मला खूप कामं आहेत, असं तसं तो त्याचं बॅक ऑफ द माइंड सगळं चालूच असतं. आता आपण विचार